नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे अतिशय सुंदर असं प्रवचन. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद. अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे. या शिवनाम सप्ताहामध्ये तुम्हा सर्वांच्या तोंडून अखंड शिवनाम जो या ठिकाणी चालू आहे, या शिवनामाच्या शक्तीने साक्षात गुरु माऊली डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते का उपस्थित आहेत मी पुढे सांगणार. या ओंकारेश्वराची प्राण प्रतिष्ठापना या ठिकाणी 6 तारखेला संपन्न होणार आहे. त्या ठिकाणी आपण सर्वजण शिवनामाच्या सप्ताहाने ओंकारेश्वराच्या आगमनाची प्रतीक्षा आपण सर्वजण करीत आहोत. याच्यापूर्वी मी या ठिकाणी आलेलो, त्यावेळी हे काही नव्हतं, इकडेही नव्हतं, इकडेही नव्हतं. जिथं नव्हतं तिथं आहे. हेच तर ईश्वराचं कमाल आहे. मला आठवत आहे अजून की त्या दिवशी माझ्या प्रवचनाच्या मध्ये प्रवचन सांगत असताना मी म्हणालो होतो, महिला शक्ती ही अदम्य शक्ती आहे. महिलांच्या मनात जर काही आलं तर त्याला कोणी रोखू शकत नाही. देव सुद्धा. आणि त्याची प्रचिती मला मागे बघायला मिळालीच नाही. चूक आहे का? आणि ही सर्व शक्ती कुठून उत्पन्न होते, कुठून निर्माण होते? हा शक्ती देणारा कोण आहे? साक्षात परमात्मा
बाकी येतो का? मला वाटत नाही बाबा एकच माझ्यावर येतो. नाही दोन हाका मारायचे, एकाने एक तर दोन नाही तर तीन नाही तर 4, 10, 100, 1000, लाख, कोटी, अब्ज संख्या वाढवत आहे. तेव्हा कुठे हा परमेश्वर आपल्या दारी येतो. एकट्याने शक्य आहे का? नाही. आणि म्हणून आपण सामूहिक या सगळ्या गोष्टी करतो. आणि मग सामूहिक म्हणजे सर्वजण एकत्र येऊ. साक्षात शिव भगवान माझ्या एकट्याच्या आवडीने, माझ्या एकट्याच्या याचनेने हा काय प्रसन्न होत नाही. आपण दोघं मिळून करू, तिघं मिळून करू. आणि ज्यावेळी एकसंघ शक्ती जमा होते त्याला मंडळ म्हणतात. मंडळ हा शब्द तारका जे असतात, तारका म्हणजे तारे आकाशात, एका ताऱ्याचा प्रकाश कधी पडत नाही. आणि पडला तेवढ्यांचं सोबत सुखराम या ठिकाणी घेतात. त्यांचं खूप मोठं म्हणजे काम राहिलं. मला कौतुकही त्यांचं वाटतं. आणि इतर सर्वजण काय झालं, एक माणूस काय म्हणाला, गुरुकडे गेला.